ताई, आज शिवडी वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजा आहे. मनसे लोकसभा निवडणुका लढवणार आहे. तर हे मनसे लोकसभा निवडणुकीची श्री गणेशा म्हणायचं लोकसभा निवडणुकीचा नाही, इथे वर्षानुवर्षे पूजा होते आणि मी वर्षानुवर्ष इथे येतो. त्याच्यामध्ये काय लोकसभेचं नाही, आमची कामं चालूच असतात. त्यामुळे काय लोकसभेसाठी आम्ही कामं करत नाही आहोत. आम्ही कोविड काळापासून त्याच्या आधीपासून कामं करतोय. आताही 2 दिवसापूर्वी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरती राजसाहेब देखील बोलले. त्यावरती उद्धव ठाकरेंनी असं उत्तर दिले की मी अदानींच्या विरोधात मोर्चा काढला, त्यांचे चमचे आम्हाला का उत्तर बोलतायत आमच्यावर. मला असं वाटतं 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे कोणी हात धरले होते का? कोविड काही महिन्यांनी चालू झाला. तुम्हाला जर असं होतं की तुम्हाला सरकारला करायचं होतं धारावीची डेव्हलपमेंट, तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकत होता. तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना. कोणी तुम्हाला थांबवलं होतं? कुठचेही चांगले डिसिजन घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं होतं? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलणार नाही तरी बोलते. आता एवढे मराठ्यांचे आंदोलन चाललेत, मोर्चे चाललेत. सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूनी उभे आहेत की सांगतायत तुम्ही रिझर्वेशन द्या. तुम्हाला कोणी अडवलं होतं? उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा? का नाही दिलं रिझर्वेशन? कोविड नंतर चालू झाला. ते सगळ्याला आता कोविडचं कारण देत आहेत की कोविडमुळे आम्ही काही करू शकलो नाही. कोविड नंतर चालू झाला. मराठ्यांचं रिझर्वेशनचं आंदोलन वर्षोनवर्ष चालू आहे. तुम्हाला जर तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं होतं, आता सगळे ओरडताय, तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं तुम्हाला? तुम्ही पास करायचं ना विधानसभेत. तुम्ही पण शिवसेना, एनसीपी, काँग्रेस मेजॉरिटीमध्ये सत्तेत बसलेल्या होतात. आता सगळ्यांना त्यांना रिझर्वेशन द्यायचंय, देऊन टाकायचं तेव्हा. किंवा धारावीचे डेव्हलपमेंट तुम्हाला सरकारला करायची होती, करून टाकायची. कोणी तुमचे हात धरले होते? मनसेची धारावी प्रकल्पाबद्दल नेमकी काय भूमिका आहे? मला असं वाटतं राजसाहेबांनी सकाळी सांगितलंय की आपल्याकडे टाटांसारखा मोठा ब्रँड आहे. महाराष्ट्रात अनंत मोठे ब्रँड्स आहेत. टेंडर काढायला पाहिजे होता. जो चांगला देईल त्याला द्यायचं. तुम्ही आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती दिशा सलियन प्रकरणामध्ये. त्यावरून संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी देखील तुमचे आभार मानले आहेत. कसं पाहताय तुम्ही याकडे? मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही. किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात. निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना, तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती, जी त्यांना आता मानायला लागते. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर, तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय? कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमणे देतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्ही पण आभार मानू. अदानी वाला जो मामला है ना वो मराठी महाराष्ट्रात आता मराठी यायला पाहिजे. अरे चॅनल मराठी सगळ्यांना येतं. बरं काय विचारायचं तुला? अदानी मामले को लेकर जिस तरह फिलहाल जो है वो बीजेपी और शिवसेना में जो विवाद चल रहा है, कैसे देखते हैं इस पूरे मामले को लेकर? क्योंकि सेटलमेंट को लेकर जो है वो भी अभी बात जो है वो सामने आता हुआ नजर आ रहा है. बीजेपी ने कहा है कि सेटलमेंट की बात कहीं ना कहीं नहीं हो पाई, इसलिए उद्धव ठाकरे इन्होंने जो है वो मोर्चा निकाला. मैंने अभी जैसे बोला कि उद्धव ठाकरे 2.5 साल मुख्यमंत्री थे. अगर उनको खुद को अदानी नहीं चाहिए थे और उनको स्टेट गवर्नमेंट के हाथों करना था, तो उनको तभी किसने रोका था? कोविड का हर कुछ भी बोले तो कोविड का रीजन देते, कोविड था इसलिए हम नहीं कर सकते. कोविड कुछ महीने के बाद चालू हो गया. आप मुख्यमंत्री हैं, आपके पास सभी पूरी टीम रहती है. आपने कभी परमिशन देनी चाहिए थी, स्टेट गवर्नमेंट को देनी चाहिए थे, टेंडर निकालने चाहिए थे. जिनको देना था तभी क्यों नहीं दिया आपने? देना चाहिए था. क्या वही देरी जो है वो उद्धव ठाकरे इन्होंने की? लेकिन और मुझे आपको एक रिमाइंड करना है कि ऐसे लगता है कि 1 साल या 6 महीने पहले यही अदानी उनके बंगले पे गए थे. वो किस लिए गए थे? वो आप ढूंढिए. जी बिल्कुल. आपका ही वो काम है कि अदानी मातोश्री के ऊपर क्यों गए थे? लेकिन जिस तरह अदानी मातोश्री पर गए थे, वैसे ही शरद पवार इनसे मिलने के लिए उनके घर भी गए थे. फिलहाल ये बात है वो. लेकिन जिस तरह महाविकास आघाड़ी से अदानी ये जो मिलते हुए नजर आ रहे हैं और फिर महाविकास आघाड़ी जो है उनके खिलाफ जिस तरह मोर्चा निकालते हुए नजर आ रही है, कहीं ना कहीं ये राजनीति कुछ अलग नहीं लग रही? लग तो रही है, इसलिए तो बोला. आप सब पत्रकार हैं, आप ढूंढिए. और जैसे आज राज साहब ने बोला कि इतने महीने के बाद क्यों आप मोर्चा निकाल रहे हो? एक तो आप 2.5 साल थे तभी करना चाहिए था, और इतने टेंडर पास होके 10 महीने के बाद आप क्यों जाग गए हैं? एक दूसरा ऐसा सवाल है कि मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर जो है वो अभी फिलहाल राजनीति चलते हुए नजर आ रही है. एक तरफ जरंगे पाटिल ने मैंने अभी बोला कि जो लोग अभी जरंगे पाटिल साहब के साथ खड़े हैं
वो सभी 1.5 साल के पहले पावर में थे, जिसमें उद्धव ठाकरे है, शरद पवार साहब है, कांग्रेस है, तो तभी उनको किसी ने पकड़ के रखा था। मराठा आंदोलन अभी चालू नहीं हुआ है, वो मेरे ख्याल से 8 साल तो हो गए चल रहा है। मराठा आस्किंग फॉर रिजर्वेशन, तो तभी उनको किसने पकड़ के रखा था? सबको देना है ना, सब अभी बोल रहे दे दो उनको आरक्षण, तो अभी तभी क्यों नहीं दिया? किसने उनको बोला था कि नहीं दे? तो देना चाहिए था तभी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।